हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपती यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाड तालुका जिल्हा रायगड कांगोरीच्या पायथ्याशी सह्याद्रीच्या कुशीमध्ये श्री क्षेत्र गोठवली येथे सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा होत असताना अतिशय सुंदर अशा नयनरम्य वातावरणामध्ये गेली 50 वर्षापासून हा कार्यक्रम संपन्न होत असताना हे सुवर्ण महोत्सव या ठिकाणी श्री क्षेत्र गोठवली या ठिकाणी संपन्न होत आहे। परमपूज्य गुरुवर्य तपोनिधी बाळासाहेब फणसे बाबा यांच्या कृपा आशीर्वादाखाली आणि वैकुंठवासी तुकाराम बाबा सुर्वे यांच्या कृपा आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होत आहे। आमचे बंधू विठ्ठल महाराज म्हस्के आणि आम्ही या सर्वांच्या सहकार्यातून हा सोहळा आम्ही संपन्न करत आहोत। सर्व महाराष्ट्रातील नामवंत कलाकार या ठिकाणी मोठमोठे कार्यक्रमासाठी भेट देत आहेत। सर्वांचं मनापासून धन्यवाद। रामकृष्ण हरी। आज श्री क्षेत्र गोठवली या ठिकाणी हा जो सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा होत आहे। परमपूज्य गुरुवर्य तपोनिधी बाळासाहेब फणसे बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच वैकुंठवासी तुकाराम महाराज सुर्वे बाबा यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आणि कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम चालत होता आणि आता ज्यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभले ते हरिभक्त परायण गुरुवर्य सचिन महाराज वाडकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडत आहे। आणि हा पार पडत असताना आमच्या मुंबई मंडलाचे अध्यक्ष सन्माननीय कृष्णादादा म्हस्के हे ह्या कार्यक्रमासाठी अतिशय अगदी त्यांची मेहनत आणि त्यांच्या ह्या मेहनतीतून मुंबईवाली सर्व मंडळी गावातील सर्व मंडळी त्यांचं अतिशय सर्वांची मेहनत जी पाठी सर्व मंडळी दिसते या सर्व मंडळींनी ही मेहनत घेतलेली आहे। त्यातून आजचा हा सुवर्ण क्षण आज आम्हाला अनुभवायला भेटला। जे 50 वर्ष आपण बोलतो की सुवर्ण महोत्सव की खरोखर काय असतं। आज दिग्गज कलाकार मंडळी आज ह्या गोठवली या ठिकाणी आमच्या ह्या कड्याकपारामध्ये सह्याद्रीच्या कड्याकपारामध्ये हा आमचा गाव आणि त्या गावामध्ये येतील आणि एवढा आनंद महोत्सव साजरा होईल असा क्षण आम्हाला आणि त्या क्षणाचे भागीदार म्हणून आम्ही आज सर्वजण ही मंडळी उपस्थित आहोत। जय हरी। महाराज की जय। सगळ्यांनी आता ध्यानम काढा। आता ध्यानम प्राण क्रमांक 6। एक मिनिट। आता ज्यांच्या हस्ते ज्ञानेश्वरीचं पूजन झालं ते आपल्या गोठवली गावचे सुपुत्र श्री विष्णू मारुती गोगावले साहेब आणि त्यांच्या धर्मपत्नी नंदताई विष्णू गोगावले साहेब के गोठवली ग्रामपंचायतचे सरपंच यांना ग्रामस्थांच्या वतीने आता त्यांची पूजा झाली आहे। त्यांना एक श्रीफल देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। वा 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 छान। त्यांचा श्रीफल ग्रामस्थ मंडळी एक श्रीफल आणा, 2 आणा। ताईंना आणि दादांना या ठिकाणी सप्ताह कमिटीच्या वतीनं त्यांना हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। माननीय सरपंच माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। आता पुढील नियोजन आदरणीय गुरुवर्य जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरुनाथ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सुख श्री विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज की जय। पवनसूत्र हनुमान की जय। आता 6 नंबर पाना आता ध्यान येते करायचं। मी वाचतो आम्ही तुम्ही फक्त बोट ठेवता बरं। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणे
व्यासेन गतिता पुराणमुनिना मध्ये महाभारत अद्वैतामृतवर्षिणी भगवती त्रैमष्टदशाध्यायिनी मम्बत्वमनुसन्धामि भगवद्गीते भवतोषणं नमोस्तुते अश्वत्थामाय कर्णघोरा दुर्योधनावर्तिने सोतेन कुलपाण्डवैरनन्दिति कैवर्तकः पाण्डव कैवर्तकः केशव पराशर्यवचः सरजममलं सुरसं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेशर हरिकथा सम्भजोद्धर्मपोतितं लोके सज्जनशतहर हर हर प्रेक्षीयमानमृता भूयात् भारत पंकजं कलिमलप्रदर्शिनं मुखं करोति वाचालं पुंगं करति पुंगं लगेति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं यं ब्रह्मा वरुणः स्तुवन्ति देवहेताय यं योगिनो यस्यन्तनादिदुसुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः पाहे पाद भुजाचे चिरगुट म्हणा राया करिता जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित मसी पत्र ते केवळे राहो चालवी आपल्या पाडे अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलो पतित 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 मीत त्रिवाचा पतित परे तुझी मुद्रांकित ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेले बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी श्री कृष्ण गोविंद हरी हरी बोल केशव माधव हरी हरी बोल श्री कृष्ण गोविंद हरि हरि बोल केशव माधव हरि हरि बोल श्री कृष्ण गोविंद हरी हरी बोल केशव माधव हरी हरी बोल श्री कृष्ण गोविंद हरि हरि बोल केशव माधव हरि हरि बोल केशव माधव हरी हरी बोल केशव माधव हरी हरी बोल केशव माधव हरि हरि बोल केशव माधव हरि हरि बोल श्री कृष्ण गोविंद हरी हरी बोल श्री कृष्ण गोविंद हरि हरि बोल श्री कृष्ण गोविंद हरी हरी बोल श्री कृष्ण गोविंद हरि हरि बोल श्री कृष्ण गोविंद हरी हरी बोल श्री कृष्ण गोविंद हरि हरि बोल श्री राम 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 जय राम 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 श्री राम राम राम
जय राम 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 श्री राम 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 जय राम 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 श्री राम जय राम जय राम म्हणा तर श्री राम जय राम जय जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय 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 जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान श्री वरुणाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता नवरात्र करा. श्रीमंत होते तुम्हारा विजयाचे ओले साथिले प्रसन्नतेचे मोले ते सावलीले कोणी लोले सुतेने प्रभू तुम्ही महिताची मूर्ती प्रभू तुम्ही सुखामृताचे डोळे म्हणून आम्ही आपल्या शौचो लाव येथे जरी सगळे करो पिहो तरी गोये पा ना तरी बालका बोबला बोले का कुणाल चुकी सावली ते संसार गुणे तेवे तुम्ही संतांच्या पडियो कैसीने तरी आम्हालो या बोलानुकिया जेहो सगळी करते वाचुनी माझ्या बोलाची योग्यते सर्वज्ञ भाव शाश्वते काय धडावरे सरस्वते पडवसले अवधारा वडे ते सनदुंदरो परे महाते जन मेरे काय करो अमृताच्या ताटे ओरवायचा रसायन करते अहो हिमतनाचे जय ही माझा पुढे ऐकणे लेणे आसी लेणे कार्यार्थी संगा परिमळे काय तुरुमावे सागरे कवण्या ठाई नहावे हे गगनेच्या या गया इथे पवार कैसा तैसे तुम्ही अवधान धाये आणि तुम्ही मनाये होय ऐसे अवधूत कोण आहे जने तुझे तरी विश्व प्रगतीच्या अवस्थे काही हमत्याचे चालते ते चुलका दिले अपपत्य अर्धे दिले प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती आणि मी दूरते भक्ती बालका बापाच्या ताटी दिली आणि बापाचे जेवू लागले ती ते संतोषने वेगळे मुखाचे ओढे पैसा मी तरी तुम्हा पती चावत करी तसे बालमते तरी तुम्हा संतोष जायचे जाते प्रेमाचे असे आणि तेने आपुलेपणाची मोहे तुम्ही संत घेतला असला बोय म्हणून केला सर्वेचे नोहे आभार तुम्हा अहोतानी आचे लागता धते तेने आदितीच पाना फुटे ऋषे प्रेमे दुनभटे पडयांचे चिनी म्हणून मदने पुरावा तुम्ही बोले तुमचे कृपाल निधन केले केलाचे जे दान केले याला की बोलिलो मी हे रवी चांदणे पितळीचा आहे चेपणी की वाऱ्या घाटाचे वाहन आहो गगनाची गौतनी घालजे केळी ऐका पाणी ओती जावे न लगे नवमी ती माथुला न लगे तेवी लागले व्याख्याने निघे सोने जाते हे असं शब्द निये शब्द महावाल्या निवान तुम्ही तो गीता तो म्हणते बोली जा पांडू काही ऐसे ऐसे मदत होता तो पडयाची आशा ते धिरावा करून महादुषा पडत्या हो तरी आता चंद्रपातून निवडते ते अमृतावणी जिवंते त्याने अवधान विते मनोरथ माझे कार्य दित्याचे तुमचे पुरुषे ते सकलाचे सिद्धी मते पिते एरवे कोगले उन्मते सुखे जग उदास तुम्ही सहजे तरी अवधारा स्वभाव झाले तरी साच्याचे सरासरी लेले छोटे द्वाच्या वृत्तले मांडला रसो अहो चंद्रकांतो देवाचा की होय परी म्हणून वक्ता तो वक्ता नव्हे छोटे विना परी आता ते गोड करावे ऐसे तांदुळी कशा विनवावे साई कडाने काही कंठावे सूत्रधा तुका बाहुल्याच्या काळजाना चली त्या फुल्या जाणे काढे म्हणून आम्हाला ठेवी काळे काळ तव श्री गुरु म्हणते काय झाले आम्हा पावले आता सांगले निरोपले नारायण ते
जय संतोषी नवदासे जे जे म्हणून उल्लासे अवधार श्रीकृष्ण ऐसे बोलती झाले. हे नव्या आधीची माऊलीने प्रस्तावना केली. कधी तुम्हाला वेळ भेटला तर त्याचा अर्थ पाहायचा. हा फक्त लक्ष द्या. आता पहिल्या श्लोकात मी पुढं म्हणतो तुम्ही माझे म्हणा. भगवान वाची म्हणजे भगवान म्हणाले पण मी म्हणतो पुढे तुम्ही मागे म्हणा. श्री भगवान वाच श्री भगवान वाच श्री भगवान वाच श्री भगवान वाच इदं तु ते गुह्यतम इदं तु ते गुह्यतम इदं तु ते गुह्यतम इदं तु ते गुह्यतम सहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात् यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात् इदं तु ते गुह्यतम इदं तु ते गुह्यतम इदं तु ते गुह्यतम इदं तु ते गुह्यतम प्रवक्ष्यासु प्रवक्ष्यामि सूर्यवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात् हे सकल गुह्याची गोसावी पवित्र आणि धर्माची निधान तेचे उत्तमाचे उत्तम वैभवायता नाही काम धर्मांतरी मोकटे गुरु मुख उदय जगदिशे आणि हृदय शोभात्याचे प्रत्यक्ष भावे लागे तैसे आपोवतीनं तेली तिला सुखाची पावते करता येते दया होते मग भेटेल किरमिती भोग नाही पडे परी भोगाचे मेरे चित्तो भेटले चित्रभरे ऐसे चुलवाणी सुपारे वरी परब्रह्मा पैगानिका येकयाचे ते आता तुला तरी नव्हते आणि आज भौती काही नवरेचे विरंजाना शेता तरी तो सारखी ऐसे देशी शंका ना एवढे वस्तू हे लोका उरले ते पा जे कतराच्या वाडी तळ्याच्या अंगी घातले उडे ते अनन्य से सावडे सांगते केवी तरी पवित्र आणि रम्य तेची सुख पाय गम्य आणि सुख तर्पण धर्मे विदा पान जोडे ते सारख्याची सुवाड बाई तरी जन अति केवी उरेलाई आशंकेचा ठावो किरहोय पर्यन धरावी त्वा अश्रधानाः पुरुषा अस्त्रधानाः पुरुषा धर्मस्य परं तप धर्मस्य परं तप अप्राप्यं मां निवर्तन्ते अप्राप्यमां निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी मृत्यु संसार वर्तमान पाहे पादुद पवित्र आणि गोड पासी तो तिच्या पदर हाड तरी ते आविर्म गोचरणा सुखताय न ठेविते का कमला कंदा आणि गुंदरी नांदनु एकची घरे परी परागत सेविज भ्रमरियला सुकरी चोरे ना तरे देवाच्या वरीवरी लाहे रुतल्या हाती सत्रवरे परे तेथे बैसने उपावा सुकरी कादारिंद्रजे तैसे हृदया मध्ये राम असता सुखा श्राताराम की भ्रांतीचे काम विषयावरी बहु मुरगाल जे कोणी डोला तुकती अमृताचा गिळावा तुझला पुरुषी बांधला गला शक्ती प्राभे तैसे अहमतेच्या लवथवडी मातेने पावती बापुरी म्हणून जन्म मातेचे कडे दुहाजून केले एरवी मी तरी कैसा तुका प्रतिभान का द्यायचा काही दिसे न दिशा ऐसा वाणीचा नय मया तत्मिदं सर्वम मया तस्मिदं सर्वं हा आता स आहे एक सर्वर तो अर्धकार आहे त्याच्यामध्ये अनुस्वार आहे तो पण चुकता कामा नाही म्हणजे बघा मया तत्मिदं सर्वम मया तस्मिदं सर्वं जगदव्यक्त मूर्तिना जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानी सर्वभूतानि मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः चाहं तेष्वस्थितं माझी आवश्यकपणाची नावे हे जगाची नव्हे आवडे जैसे दुधा मुराले स्वभावे तरी त्याची दही का बीज झाले अथरू अथवा मंगलाचे अलंकारू तैसे मध्ये काचा विस्तार हे जग हे अव्यक्तपणाची जले तेथे मग विश्वकार होती जले तैसे अमृत मूर्ती मिळा विस्तारले ते लोक जाणे महादादी होतात हे आशेच होते परी माझे ठाई बिंबते दैसे जलीपणे तया तया फुलांक पाहता जे जल दिसे पण सुता ना तरी स्वप्ने ते अनेकता केला नाही
तैसी होते माझ्या ठाई बिंबती तया माझी मी नाही तया उपपती तुझ पायी सांगितल्या म्हणून बोल्याच्या असतो तो गगनाच्या असो परी मदांते पैसो दिदी तुझी नच मस्तानी भूतानी नच मस्तानी भूतानी हा मत स्थान्या मत नच मत्स्थानी भूतानी नच मत्स्थानी भूतानी नच मत्स्थानी भूतानी नच मत्स्थानी भूतानी पश्चिमे योगमैश्वरम पश्चिमे योगमैश्वरम भूतभुवनश्च भूतस्थो भूतभुवनश्च भूतस्थो भूतभुवनश्च भूतस्थो भूतभुवनश्च भूतस्थो ममात्मा भूतभावनः आत्मा भूतभावना आता एक लक्षात ठेवा न आला आणि पुढे अनुस्वर आहे तर न ह आणि नला काना असेल तर न हा नला वेलांटी असेल तर नि ही उकार असेल तर न हु हे लक्षात ठेवायचं बरं का हा अमुची प्रकृती पलीकडे भाव तरी कल्पने लागत राव तरी मला माझे बोटी लावले मी सर्व म्हणून एरवी सल्पांची साजवले नाव कीर्ती मेरे बुद्धी डोले म्हणून अखंडिती परी धावले भूत भिन्न ऐसेविक त्याची संकल्पाची सांज पैलोपे ते अखंडचे आहे रूपे स्वरूपे हे शंका जत खातलोपे आपण चालले एरवी तरी भूमी आतुनी स्वयंभ काय घडिया गाडग्याची निगती कोंब परी ते कपडे गर्भ म्हटले की ना तरी सागराचे पाणी काय तरंगाच्या आत तुझे अवतार करणी वायाची नव्हे पाहे पाकांच्या पेटी काय कापडाची होती पेटी ते एवढे त्याच्या आधी ती कापड झाला तरी साने जोडणे होईने घडे तरी तया ते सोनेपणा मोडे तेरे अलंकार वरते तया ते हवे सांग पडी साधाची पती उत्तरे तुझ्यासारखे आविष्कारे त्या फुलकी सातकारे ते तैसाई निर्मली माझ्या तैसाई निर्मली माझ्या स्वरूपी जे भूत भावना आरोपी तयाची तयाच्या संकल्पी भूत भासवाचे चित्त कल्पते प्रकृती पुरे तरी भूता भासवा दिसी सरे मग स्वरूप उरे कसरे निखल माझे हे आस्वांगी भणत्या भवंडी जैसा होते दिसते वदन जरडी तया पुऱ्या कल्पना खंडी कमती भूते त्याची कल्पना सांडुली पाही परी भूतनी भूते माझ्या ठाई हे स्वप्न ही परी अकल्पया जोगे आता मीचे एक भूता ते धरता अथवा भूता माझी मी असता या संकल्प समिता तुळ्या भोर्या म्हणून परी सगळा पुर्योत्तमा या परी मी विश्वेशी विश्वतमा जो या लटिकेच्या भूतग्रामा व्यापून सदा रश्मी तरी आता द्वैते स्वप्न वावो झाले मी कानी हा तरी पुढे जरी पाय बुद्धीशी कल्पनेची झोपे तरी बुद्धिभेद रायदे स्वप्नी पडले म्हणून ये चंद्राची वाट मोडे निखल उद्बोधाचे पडगडे ऐसे वर म्हणजे आहे पुढे ते धाव आता तरी धनुर्धरा धैर्य निके अवधान देई बा धनंजया पै सर्व भूताते माया करी हरिगा सर्व भूतानि कौंतेय कौंतेय सर्वभूतानि कौंतेय प्रकृती नियांती मामिकाम प्रकृतीयांची मामिका आता डिक्शनरी मध्ये शब्द असे कं खं गं घं चं छं जं जं न टन टन दन धन न टन टन दन धन न आणि पुढे काय विचार आहे पम फम बम भम मम तर फ असे आला असेल अनुस्वार ते असेल तर आपण काय म्हणजे पण कंग महाकाल्पाच्या अंती सर्व होत्या व्यक्ती ऐकते येते भीष्माच्या अतिसरीशी भोजवान तेने द्यायचे मागोती भूमीशी आलेले होते काळविषयाची ढेल फिटे जे शारदेचे अनुगाडे फिटे तेव्हा गणदाताटे गगनाची गगने ना तरी आकाशाचे खोपे वायुनुवांताचे लेपे का तरंगाचा हरपे जनी देवी अथवा जगनले स्वप्न मनाचे मन मावले तैसे प्रकृती मेले कल्पक्षय मग कल्पावधी पुढते मीची सृजी एक वंदते ते विषय निवृत्ती अपपत्ती काही आपण ज्ञानेश्वरी पारायण मुंबईवरून येऊन इथून बसलो हे भाग्य आहे आपल्या आईवडिलांचं पुण्य आहे आपल्या पूर्वजांचं पुण्य आहे आणि
ज्ञानेश्वरी ही सेवा आहे. आपण जर मनापासून केले तर. आणि मला हे सांगायचं की ओवीचा अर्थ काय ते बघायचं नाही, फक्त शब्द आपल्या मुखातून यायला पाहिजे. माऊलीच्या ज्या मुखातून, हे माऊलीच्या मुखातून आलेले आहे, ते शब्द आपल्या मुखातून आलं तर माऊली आपला देह पवित्र करेल, यात शंका नाही. म्हणून तुम्ही जे आहे त्याने लक्ष देऊन करा. आता श्लोक प्रकृतीन म्हणाल ना, हा प्रकृतीन स्वामविष्टभ्य, प्रकृतीं स्वामवैष्णव्य, प्रकृतीन स्वामविष्टभ्य प्रकृतीं स्वामवैष्णव्य, विसर्जामि पुनः पुनः विसृजामि पुनः पुनः, भूतग्राममिमं कृष्ण. भूतग्राममिं कृष्ण. इथं तोडायचं. आता मवश्यम प्रकृते वर्षात, प्रकृती वर्षा, तरी हिची प्रकृती कीर्ती, मी सुखे सजा दिसते, ते तुमचं स्ववटी दे देवी वाणी दिसे, मग ती वनविण्याच्या धारे मजा चक्र्या पटक हे, जैसे पंचात्म प्रकारे प्रकृतीची होय, जैसे विधानाचे संगी दुधाची आट जे लागे, तैसे प्रकृती आगारी गे सृष्टी नाही, बीज जलाच्या जवळीक काय आणि त्याची काय होय, तैसे मज करणे हे आहे भूतांचे हे, आगा नगर हे राये केले, या म्हणणे असे सातपण किराले, परी निरोती पाहता काय सिनले रायाचे हात, आणि मी प्रकृती आदिष्टी ते कैसे, हे स्वप्नी जो असे, मग त्याचे प्रवचे जागृता होते, तरी स्वप्नांनी जागृती येता, काय ते स्वप्न माझ्या सावा युक्त होया, या मातृभूमी तरी बालाधिक वयसा, गोसावी देह संगू जैसा, अथवा घननीला आकाशा वारसे देवी, का स्वप्नाची कर्ण निद्रा, तैसे प्रकृती हे नरेंद्रा, हे आशे आभूत समुद्रा गोसावी नगा, सरवार आणि जंगमा स्थूलाता सूक्ष्म, हे आसो भूतग्रामा प्रकृतीचे मुल, मनाली भूते हन सृजावी, का सृजली प्रतिपालावी, ये कर्मी न येते आघवी, अमोलची अंगा जळी चंद्रकाचे परिसतले केली, ते वाढी चंद्र नाही वाढविली, तेही माते पावने केली गुरु कर्मे, नचमान्तानि कर्माणि निबंधन्ति धनंजय, निबन्धन्ति धनञ्जय, उदासीन वदासीन, उदासीन वदासीन, मत्सक्तं तेषु कर्मषु, सक्तं तेषु कर्मसु, आणि सुटल्या शिंद जलाचे लोट, केशे धरू संदेवाचा घाट, तरी सकल कर्मांनी शेवट होते, काय बांधिती माते धूम्ररज्जे पिंजरी, वाजते आवाईचे जरी हुकाळे, ते शिव ब्रह्माधारी आधारी, हे धर्मदाते सम, हे अनादि समुद्र कुंभ बाळूनी वाहिले, दया भक्तीची येते प्राप्ती, जे कैवल्य परमेश्वरा म्हणती, दया दिले माझी नीती ज्ञान देते, ज्ञान करणी ज्ञान देते, तया दिली सर्व संगे अपराध, आणि जे महान हुआ दैवाची प्रकृती जे ज्ञान सर्व आता पाहता कस्य मां भक्त्या, नमस्य तस्य महाभक्त्या, नित्ययुक्ता उपासते, युक्ता उपासते, तरी कीर्तनाचे निमंत्रणाचे नाशिले व्यवसाय प्रायचिता, हे नामाचे नाही पापाच्या इच्छिते, यमाधमा उकळला आणि तेथे राहून फास फास उठावलेला तुझी कुंडली आठवावी, यमा म्हणे काय यमावे, नमो म्हणे कवने क्रमावे, तीर्थ म्हणते काय काव दोषा पदाश नाही, ऐसे माझे नाम घोषे नाहीच करते स्वत तुझे, अशी जगाच्या मासुके दोन्ही चवरे, हे पाठ विन पाविते अमृत विन देविते, योगे विन धावते कैवल्य डोला, परिराय कपाळ ओढू येणती साम्या तोडी प्रदर्शन, तिसऱ्या आनंदावारोधा काही एक धन वैकुंठ जावे, ते ती उपटे किनारे, असे नाम घोष गौरव धवलेश्वर, जैसे सूर्यदेश साधुर, हरिपुरी आस्ते किराल, चंद्र संपूर्ण एका देवेला हे सदा पुरते, मैदव उदार परिवारते, म्हणून उपमासी नपुरे, हे निसर्ग बन्यारे, काय ना जळाच्या वाचे पुढे भुजे, नामशाता माझे बोले, हे जन्म संतम जय तो आया, मी तो कंठी नसे, वेद भानु विद्धी नैसे, हरि योग्याची मानसे,
पदवी छाया पाशी पांडवा निहाल फलो विसावा जेथे नाम घोष बाळा करते माझा कैसे माझ्या मन झाले कृष्ण विष्णू हरी गुरु बोल रामाचे निकाल माझे आत्माचारचा विचारो जन हे भाऊ असोया परी कीर्ती माते अवधान एका विचाराचा चराचरी पन्नुकुमारा आणि माझा आणि अर्जुना सावया बहुत जंतना पंचप्राण मना पाडव घेऊन बाहेर यमुनाची कटी लावले आतो वज्रपणाचे पाले करतात ओरे प्राणायामाची मांडीने वाहते रे तेथे उल्लाट शक्ती उजळे मना पावनेचे सुरवाडे 17वीच्या पाणी येडे भल्याविले या प्रत्याचर खेती केले आणि काळाचे उभी बहाली इंद्रिय बांधून आणले हृदयांतू तवा धरणावरून दाटिंगला भूता भाते कवटेला मग चतुर्ग सैन्य जेवतेला संकल्पाचे तयाची जैसे जत्र म्हणून ध्यानाचे निशान वज तिथे आता माया धर कथा एक सत्ता पाठी सानंद सेवा आत्मानुभव सुखावता कटा वेशात मोदी का समरस झाले ऐसे जे गहना अर्जुना माझे भजन आता ऐसे सांगेन ते करते तरी दोन्ही पावलेवर हृदय सका तू अंबरी तेथाने वाचून विचारा करे जाणते ना आणि जो करून शेवटी मसला धरून माझे समस्ये मानली सुरत माझे माझा पाठ दाखवू दे न म्हणते हे मनाचे म्हणते एकूण वस्तूच्या फुलगती नित्य म्हणे आपले महात्मा ठाठावे एकच शरीर व्यक्ती माताचे नावे नमोचे आवडे जैसे उंची उदक पडले ते तलावरी उगवले कैसे निमिष भूतलाचा देखील जे स्वभावती त्याच्या करूची शाखा सर्वभूमीचे उतरे देता जैसे जीव माताचे का खालवते अखंड नाते संपत्ती हे राजा मंत्री अर्पिते माझी कथा निमित्त मना मान गळाले म्हणून अवतीसाठी मित्र राहिले हे निरंतर मिळाले उपासीचा अर्जुना हे गुरु भक्ती सांगितले तुझे भक्ती आता ज्ञान यज्ञ तिथे भक्ती गावण्याचे वरत्याचे देवाला भाव एखाद्या भावांनी लोकांना सगळी तिकडे बघा तर देवाबद्दल आपला भाव शुद्ध पाहिजे मग पाणी ते आपण पाणी आठवून करतो पाणी तरी थोडा नाही ज्ञानेश्वर माहुली जय ज्ञानेश्वर माहुली जय ज्ञानेश्वर माहुली जय ज्ञानेश्वर माहुली आता विश्वात्मके देव येणे वागे जे कोरावे तो शोनी मद द्यावी पसारला जे खलांची वेळकटी सांडो कया सत्कर्मे रतिवारो भूता परस्परे परो मैत्री वाके दुरिताचे तीर्ग्राहो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचित तो ते लाभो प्राणिता वर्षता सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांदी आली अनवरत भूमंडळी भेट तो तया भूता चला कल्पतरुचे अरव चैतना चिंता मनीचे गाव भोळिले जे अर्णव पियुष चंद्रमेजे अलंछन मार्तंड तापरी ते सर्वै सदा सज्जन सोयले होतु किंभवना सर्वसुखी पूर्ण होई त्रिलोकी भजिजादी पुरती अखंडित आने गणपतये विशेष लोकीये दृष्टादृश्य होवावेदी तीर्थ म्हणे श्रीनिवासराव आ होईला दान पसाव येणे वरे ज्ञान देव सुखिया येणे वरे ज्ञान देव
सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनामधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरुनाथ महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद स्वरूप श्री छत्रपती शिवाजी भारत माता की जय. पवन पुत्र हनुमान की जय. जय 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 बोल रामचंद्र की जय.